तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब हे बघितलं होतं. तर फ्रेंड्स, त्याच्यावर आधारित आपण या लेक्चरला प्रॅक्टिस सेट नंबर 5.3 बघणार आहोत. ओके फ्रेंड्स, तर सुरू करूया. प्रॅक्टिस सेट नंबर 5.3. फर्स्ट क्वेश्चन, 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब. ओके, तर बघा फ्रेंड्स, या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब. आता या ठिकाणी आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार, a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. आता ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय असतो, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस मायनस बी क्यूब. ओके, आता पुढे आपण काय करणार बघा, एच्या जागेवर काय येणार 2m. ओके, सो एची व्हॅल्यू आपण घेणार 2m, बीच्या काय येणार 5. ओके, बीचे काय 5, सो बीची व्हॅल्यू घेणार आपण 5. ओके, आता या ठिकाणी पुट करणार या इक्वेशनमध्ये 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब. यस, ए क्यूब म्हणजे 2m क्यूब मायनस 3a स्क्वेअर म्हणजे 2m स्क्वेअर b प्लस 3 a ची व्हॅल्यू काय 2m, b काय 5 त्याच्या स्क्वेअर. ओके, b क्यूब म्हणजे 5 क्यूब. ठीक आहे, 2m क्यूब. आता 2चा क्यूब काय असतो 8 असतो, m चा क्यूब m क्यूब असतो 3, 2m ब्रॅकेट स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4, m चा स्क्वेअर m स्क्वेअर 5. 3 into 2 6. ओके, 6m. 3 into 2 6m. 5 स्क्वेअर 25, 5 चा क्यूब 125. ओके, 8m क्यूब मायनस 4 ते 12, 12 पंचे 60. ओके, 3 4 जा 12, 12 into 5 60 m स्क्वेअर प्लस 25 into 6 किती येणार 150 m. ठीक आहे, 25 into 6 150 m मायनस 125. ओके, तर हे आपलं एक्सपान्शन असेल फ्रेंड. ओके, तर बघा हे आपलं पहिल्याचं आन्सर असेल. आता नेक्स्ट काय फ्रेंड, 4 मायनस बी ब्रॅकेट क्यूब. ओके, या ठिकाणी आपण काय करणार, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला अप्लाय करणार. ओके, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ओके, आता काय करणार पुढे, एच जागेवर काय आहे 4. ठीक आहे, बीच्या जागी काय येणार पी येणार. आता पुट करणार या इक्वेशन मध्ये. ओके, 4 मायनस पी म्हणजे ए क्यूब म्हणजे 4 क्यूब, 3a स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर, बी म्हणजे पी. ठीक आहे, 3a म्हणजे 4, बी स्क्वेअर म्हणजे पी स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे पीचा क्यूब. ओके, 4 क्यूब 64. ओके, मायनस 4 स्क्वेअर 16 पी प्लस 4 त्रिक 12. ओके, पी स्क्वेअर मायनस पी क्यूब. नेक्स्ट काय ना 64 मायनस 60 इंटू 3 48 पी प्लस 12 पी स्क्वेअर मायनस पी क्यूब. ठीक आहे, तर हे त्याचा आन्सर असेल. ओके, आता नेक्स्ट, तर बघा फ्रेंड, नेक्स्ट काय 7x मायनस 9y क्यूब. ओके, आता या ठिकाणी आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. ओके, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ओके,
आता एच्या जागी काय येणार 7x, बीच्या जागी 9y. ठीक आहे. (7x minus 9y) a क्यूब म्हणजे 7x ब्रॅकेट क्यूब मायनस 3a स्क्वेअर म्हणजे 7x स्क्वेअर, बीची व्हॅल्यू 9y प्लस 3a ची व्हॅल्यू काय 7x, बी स्क्वेअर म्हणजे 9y ब्रॅकेट स्क्वेअर, बी क्यूब म्हणजे 9y ब्रॅकेट क्यूब. ओके, बीची व्हॅल्यू 9y आहे. 7x ब्रॅकेट क्यूब, 7चा क्यूब 343 x क्यूब, 7x ब्रॅकेट स्क्वेअर, 7चा स्क्वेअर 49, xचा स्क्वेअर x स्क्वेअर 9y, 7x इंटू 3 21x. ओके, 9y ब्रॅकेट स्क्वेअर, 9चा स्क्वेअर 81, yचा स्क्वेअर y स्क्वेअर मायनस 9 क्यूब, 9चा क्यूब काय 729. ओके, आणि y क्यूब y क्यूब 343 x क्यूब मायनस 49 इंटू 3, 49 इंटू 3 किती होतात 147. ओके, आणि इंटू 9, 9 7 जा 63. ओके, 3 तर कॅरी 6, 9 4 जा 36 प्लस 6 42, 9 1 जा 9, 9 4 13. ओके, 13 23 x स्क्वेअर इंटू y, x स्क्वेअर y 21 इंटू 81. ओके, 21 इंटू 81 काय येणार 8 1 जा 8 आणि 8 2 जा 16, 8 आणि 2 11, 17 11. x इंटू वाय स्क्वेअर, एक्स वाय स्क्वेअर मायनस 729 वाय क्यूब. ओके, तर हे असं आन्सर असेल फ्रेंड्स. ठीक आहे, एक मिनिट बघा फ्रेंड्स, या ठिकाणी आहे ना 1701 असेल. ओके, या ठिकाणी 1701 असेल. ठीक आहे, हे त्याचं आन्सर आहे. तर बघा फ्रेंड्स, 5th क्वेश्चन 198 क्यूब. ठीक आहे, आता 198 ब्रॅकेट क्यूबला मी बघा, या 198ला मी 200 मायनस 2 असं लिहू शकतो, त्याचा क्यूब. 198ला आपण कसं लिहिलं 200 मायनस 2. ओके, आता मला काय करावं लागेल, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला अप्लाय करणार. ओके, या ठिकाणी सो फॉर्म्युला काय असतो, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ओके, आता काय येणार मग, एच्या जागी काय येणार 200. ठीक आहे, आणि बीच्या जागी 2. ठीक आहे, ए मायनस बीशी कम्पेअर केलं ना, सो एच्या जागी 200, बीच्या जागी 2. सो काय करणार आपण 200 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब. ओके, ए क्यूब म्हणजे 200 क्यूब मायनस 3a स्क्वेअर म्हणजे 200चा स्क्वेअर, बी म्हणजे 2 प्लस 3, a म्हणजे 200, बी स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे 2चा क्यूब. ओके, 200 क्यूब करून बघू आपण. 200 क्यूब, 200चा स्क्वेअर असतो 40,000. ओके, इंटू 200, 0 0 0 0 0. ओके, 0 0 0 0,
40,000 इंटू 2 किती 80,000. सो काय येणार 80,000,000. ओके 80 lakhs. ओके सो 200चा क्यूब काय येणार 80 lakhs. 8 lakhs 8 lakhs. ओके 1 2 3 4 5 6 7 200 square 40,000 into 2. 200 into 3 600 into 2 square 4 minus 2 cube 8. 80 lakhs 1 2 3 4 5 6 40,000 into 3 किती झाला 1,20,000 into 2. ठीक आहे 40,000 into 3 1,20,000 into 2 600 गुणिले 4 2400 मायनस 8. ठीक आहे बघा पुढे काय येणार मग 80 lakhs मायनस 1,20,000 into 2 2,40,000 2 lakhs 1 2 3 4 5 6 2,40,000 plus 2,400 minus 8 2,392. ओके नेक्स्ट काय करणार आपण सबट्रॅक्शन करणार 80 lakhs minus 2,40,000 0 0 म्हणून 0 गेला 0 0 0 0 म्हणून 4 नाही जात सो 10 म्हणून 4 गेला 6 0 म्हणून 3 नाही जात सो 10 म्हणून 3 गेला 7 8 मधून 1 गेला 7. ओके सो याचं आन्सर काय नाही एवढ्याचं 77,6,0,0,0,0. ओके 77,60,000 याचं आन्सर येणार प्लस ओके सो याच्यामध्ये काय ॲड होणार 2,392 2 9 3 2 6 7 7. ओके तर आन्सर काय येणार येस ठीक आहे तर हे आपलं आन्सर येणार 776 2392. ठीक आहे तर फ्रेंड्स हे आपलं आन्सर येणार म्हणजे 198चा क्यूब काय येणार 77,62,392. ओके आता नेक्स्ट बघू काय 2p मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब. ओके आता या ठिकाणी पहा आपण a मायनस b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला यूज करणार. ओके a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस ठीक आहे बी क्यूब असेल. नेक्स्ट काय येणार a क्यूब ठीक आहे सॉरी आधी a ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. a इज इक्वल टू काय येणार 2p. ओके b इज इक्वल टू 1/2p. ओके ठीक आहे आता नेक्स्ट a ची व्हॅल्यू 2p मायनस 1/2p. a क्यूब म्हणजे 2p ब्रॅकेट्स क्यूब 3 इंटू a स्क्वेअर म्हणजे 2pचा स्क्वेअर b ची व्हॅल्यू 1/2p प्लस 3 a ची व्हॅल्यू काय आहे 2p b स्क्वेअर म्हणजे 1/2p ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b चा क्यूब सो 1/2p ब्रॅकेट क्यूब. ओके 2p ब्रॅकेट क्यूब
म्हणजे 2चा क्यूब काय आहे 8 आणि पीचा क्यूब पी क्यूब 3 इंटू 2p ब्रॅकेट स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 पीचा स्क्वेअर पी स्क्वेअर 1/2p प्लस 3 इंटू 2p 1 स्क्वेअर 1 2pचा स्क्वेअर काय येणार 2 स्क्वेअर 4 आणि p स्क्वेअर ठीक आहे 2p ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4p स्क्वेअर मायनस 1 क्यूब 1/2p क्यूब 2 क्यूब काय 8 p क्यूब ओके 8p क्यूब मायनस हा एक पी कॅन्सल हा पी कॅन्सल ठीक आहे सो काय येणार 3 इंटू 4p 12p ओके हा डिनॉमिनेटर 2 आहे ना हा 1/2 इथं राहूया ठीक आहे पी कॅन्सल झाला आहे सो बघा हा पी कॅन्सल या ठिकाणी एक पी कॅन्सल होणार ठीक आहे 3 इंटू 2 6 1/4p ठीक आहे एक पी उरला या ठिकाणी इथला एक पी कॅन्सल झाला आहे मायनस 1/8p क्यूब ओके 8p क्यूब मायनस 2 1 जा 2 2 6 जा 12 6p 2 2 जा 4 2 3 जा 6 ओके सो काय ना 3/2p मायनस 1/8p क्यूब ठीक आहे तर बघा फ्रेंड्स हे तसं नाही एक मिनिट पुढे पण येणार 6p 3/2 2p मायनस 6p ओके आता या ठिकाणी 3/2 आता 6ला आपण काय लिहू शकतो 12/2 ओके तर आता काय करणार फ्रेंड्स आपण बघा 2 डिनॉमिनेटर काय आहे 2 ठीक आहे सो डिनॉमिनेटर 2 राहणार दोघांचा आता आपण बघितलं होतं कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबरमध्ये डिनॉमिनेटर जर सेम असेल तर न्यूमरेटरची सबट्रॅक्शन होते किंवा ॲडिशन होते ओके सो बघा डिनॉमिनेटर सेम आहे तर बघा 3p मायनस 12p तर काय येणार मायनस 9p ठीक आहे सो या ठिकाणी काय येणार मायनस 9p अपॉन 2 येणार ठीक आहे 1/8p क्यूब ओके तर हे याचं आन्सर असेल फ्रेंड्स जरी तुम्ही हे नाही लिहिलं जर चालेल तुमच्या पुस्तकामध्ये आन्सर हे दिले ओके तर नेक्स्ट तर बघा फ्रेंड नेक्स्ट जे 2 एक्झाम्पल आहे ते तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे ओके तर कोणते एक्झाम्पल आहे ते 7 1 मायनस 1/a ब्रॅकेट क्यूब ओके आणि 8 काय आहे x/3 ब्रॅकेट x/3 मायनस 3/x ब्रॅकेट क्यूब ओके हे दोघं एक्झाम्पल होमवर्कला असणार आहे ठीक आहे आता आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करू सिम्प्लिफायवाला ओके नेक्स्ट क्वेश्चन सिम्प्लिफाय फर्स्ट 2a प्लस b ब्रॅकेट क्यूब 2a मायनस b ब्रॅकेट क्यूब ओके आता आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड्स याला सिम्प्लिफाय करायचं आहे ओके तर आधी आपण काय करणार 2a प्लस b क्यूब याचे एक्सपान्शन करणार त्याच्यानंतर 2a मायनस b क्यूब याचं एक्सपान्शन करणार आणि त्या दोघं एक्सपान्शनला सबट्रॅक्ट करणार ओके त्याच्यानंतर हे दोघं एक्सपान्शन आपल्याला दोघं एक्सपान्शन आपल्याला सिम्प्लिफिकेशन भेटेल ओके तर आधी आपण काय करणार फ्रेंड्स बघा 2a प्लस b क्यूब ठीक आहे हा घेतला आता काय करणार याला आपण a प्लस b क्यूब ओके a प्लस b क्यूब आता काय केलं आपण a प्लस b क्यूबचे एक्सपान्शन या ठिकाणी लागू होईल ओके तर फॉर्म्युला काय असतो a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब ठीक आहे तिघ ठिकाणी प्लस का आला कारण की ह्या ठिकाणी प्लस आहे ओके जर मायनस आला असता
तर इथं मायनस राहिला असता आणि इथं मायनस आला असता. ठीक आहे, पण सध्या आपल्याला प्लसची गरज आहे. ए प्लस बी क्यूब. आता एची व्हॅल्यू काय येणार फ्रेंड्स? 2a. बीची काय येणार? बीच येणार. ओके, एची व्हॅल्यू 2a, बीची बीच येणार. आता काय करणार आपण? 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूब घेणार. ओके, एची व्हॅल्यू काय आहे? 2a. सो ए क्यूब काय येणार? 2a क्यूब येणार. ओके, 3a स्क्वेअर बी. ओके, 3a स्क्वेअर काय असतो? म्हणजे 2a स्क्वेअर. बी बी प्लस 3 ए ची व्हॅल्यू 2a, बी ची व्हॅल्यू बी, बी स्क्वेअर. बी क्यूब म्हणजे बी ची व्हॅल्यू बी जे म्हणून बी क्यूब. 2a ब्रॅकेट क्यूब. 2 चा क्यूब 8, a चा क्यूब a क्यूब. ओके, 3 इंटू 2a स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2a स्क्वेअर. सो 2 चा स्क्वेअर काय असतो? 4. a चा स्क्वेअर a स्क्वेअर इंटू b असेल. 3 2a, एक मिनिट, 3 इंटू 2a 6a. ओके, 3 इंटू 2 6a b स्क्वेअर प्लस b क्यूब. ओके, नेक्स्ट काय ना? 8a क्यूब प्लस 3 चौक 12. ओके, a स्क्वेअर इंटू बी a स्क्वेअर बी. ठीक आहे, 3 इंटू 4 12, 12 लिहिला. a स्क्वेअर इंटू बी a स्क्वेअर बी. 6a इंटू बी स्क्वेअर. ओके, सो 6ab स्क्वेअर येणार प्लस बी क्यूब. ठीक आहे, म्हणजे बघा 2a प्लस बी क्यूब याचे एक्सपान्शन आपल्याला हे मिळालं. ठीक आहे, काय एक्सपान्शन आहे ते? 8a क्यूब प्लस 12a स्क्वेअर बी प्लस 6ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ओके, आता आपण काय करणार फ्रेंड्स? याचे जे एक्सपान्शन मिळालं ना ते मी या ठिकाणी लिहून देतो. ओके, कारण की आपल्याला सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी आपल्याला याचे पण एक्सपान्शन काढावं लागेल, पण याचे एक्सपान्शन करण्यासाठी आपल्याकडे फळ्यावर तेवढी जागा नाही. ओके, त्याच्यामुळे आपण हे मिटून टाकणार, त्याच्यानंतर त्याचे एक्सपान्शन करणार. ओके, त्याच्या आधी आपण हे जे एक्सपान्शन मिळाले 2a प्लस बी क्यूब ते आपण एका साईडला लिहून घेऊ. 8a क्यूब प्लस 12a स्क्वेअर बी प्लस 6ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ओके, आता नेक्स्ट बघू. आता बघा फ्रेंड्स, आत्ताच आपण 2a प्लस बी क्यूब 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन या ठिकाणी लिहिलं. ओके, आत्ता आपण काय करणार? 2a मायनस बी क्यूब याचे एक्सपान्शन करणार. ओके, 2a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. ओके, आता काय करणार? a मायनस बी ब्रॅकेट क्यूब याच्याशी याला कम्पेअर करणार. ओके, आता a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय असतो? a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी. ठीक आहे, मायनस आहे ना, सो मायनस आहे ना, प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ओके, आता काय करणार आपण? कम्पेअर करणार. ओके, a ची व्हॅल्यू काय येणार? 2a. b ची व्हॅल्यू काय येणार? बीच येणार. ओके, सो a ची जागा आपण 2a पुट करणार. 2a मायनस बी क्यूब. ओके, सो काय येणार? a क्यूब. a ची व्हॅल्यू काय? 2a. सो a क्यूब म्हणजे 2a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी. ओके, 3 येणार. a स्क्वेअर म्हणजे 2a चा स्क्वेअर. ठीक आहे, याची व्हॅल्यू 2 आहे. b काय? b आहे 3. a ची व्हॅल्यू 2 आहे. ठीक आहे, b ची बीच आहे, सो मायनस बी क्यूब येणार. ओके, 2a ब्रॅकेट क्यूब. 2 चा क्यूब 8, a चा क्यूब a क्यूब मायनस
3 इंटू 2a ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4 आणि एचा स्क्वेअर ए स्क्वेअर इंटू बी प्लस 3 इंटू 2 ओके 6a इंटू बी. ठीक आहे 6a बी क्यूब. नेक्स्ट काय आहे 8a क्यूब मायनस 3 चौक 12 ओके ए स्क्वेअर इंटू बी ए स्क्वेअर बी प्लस 6ab मायनस बी क्यूब. ठीक आहे सो बघा 2a मायनस बी ब्रॅकेट क्यूब याचं एक्सपान्शन हे ना ते मी ह्या ठिकाणी लिहून घेतो. ओके 8a क्यूब मायनस 2a स्क्वेअर बी प्लस 6ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ठीक आहे आता बघा फ्रेंड्स 2a प्लस बी क्यूब याचे एक्सपान्शन आपल्याला हे मिळालं होतं. ओके त्याचप्रमाणे 2a मायनस बी क्यूब याचे एक्सपान्शन आपल्याला हे मिळालं. ठीक आहे आता आपण काय करणार आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. मग हे सिम्प्लिफाय करण्यासाठी या ठिकाणी आपण हे एक्सपान्शन पुट करणार आणि त्याला मायनस करणार हे एक्सपान्शन. ओके या ठिकाणी एक्सपान्शन. आता या ठिकाणी काय होणार फ्रेंड्स बघा 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 2a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. ओके 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचे एक्सपान्शन हे ओके 8a क्यूब 12a स्क्वेअर बी प्लस 6ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ठीक आहे मायनस 2a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचे एक्सपान्शन हे आलं. ओके सो ब्रॅकेटमध्ये काय येणार 8a क्यूब मायनस 12a स्क्वेअर बी प्लस 6ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ओके नाव पुढे 8a क्यूब प्लस 12a स्क्वेअर बी प्लस 6ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. आता बघा मायनसने या प्रत्येक टर्मला मल्टिप्लिकेशन होणार मायनस इंटू ए स्क्वेअर 8a क्यूब. ओके सो मायनस 8a क्यूब. ओके मायनस इंटू मायनस प्लस. ओके सो या ठिकाणी प्लस येणार 12a स्क्वेअर बी मायनस इंटू प्लस मायनस मायनस इंटू प्लस मायनस 6ab स्क्वेअर. ओके मायनस इंटू मायनस काय येणार प्लस येणार काय येणार बी क्यूब. ओके तर बघा फ्रेंड्स 8a क्यूब मायनस 8a क्यूब. ओके 8a क्यूब मायनस 8a क्यूब कॅन्सल झाला 12a स्क्वेअर बी 12a स्क्वेअर बी आणि हा पण एक 12a स्क्वेअर बी. ओके 12a स्क्वेअर बी प्लस 12a स्क्वेअर बी तर काय येणार 24a स्क्वेअर बी. ओके 6ab स्क्वेअर. ठीक आहे प्लस आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी मायनस 6ab स्क्वेअर. ओके 6ab स्क्वेअर मायनस 6ab स्क्वेअर कॅन्सल बी क्यूब प्लस बी क्यूब. ओके प्लस बी क्यूब प्लस बी क्यूब. ठीक आहे मग 2b क्यूब येणार. ओके सो याचं सिम्प्लिफिकेशन आपलं हे येणार. ठीक आहे तर बघा फ्रेंड्स जर आपण 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचे एक्सपान्शन आणि 2a मायनस बी याचे एक्सपान्शन काढलं आणि त्या दोघं एक्सपान्शनला जर सबट्रॅक्शन करून केली तर आपल्याला 24a स्क्वेअर बी प्लस 2b क्यूब असं आन्सर मिळणार. ठीक आहे नेक्स्ट तर बघा फ्रेंड्स नेक्स्ट काय ब्रॅकेट 3r मायनस 2k क्यूब प्लस 3r प्लस 2k ब्रॅकेट क्यूब. ओके आता आपण काय करणार आधी 3r मायनस 2k क्यूब याचे एक्सपान्शन करणार त्यानंतर 3r प्लस 2k क्यूब याचे एक्सपान्शन करणार. ठीक आहे आणि त्याच्यानंतर त्या दोघांचं एक्सपान्शनला ॲड करून दिलं त्याच्यानंतर आपल्या याचं सिम्प्लिफिकेशन मिळेल. ओके तर आधी आपण काय करणार 3r मायनस 2k क्यूब एक्सपान्शन करणार 3r मायनस 2k क्यूब. ओके तर पुढे काय ना मग या ठिकाणी बघा याला आपण a
मायनस बी ब्रॅकेट क्यूब याच्याशी कम्पेअर करणार. ओके, इथं खाली लिहा ते. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबशी याला कम्पेअर करू. ओके, फॉर्म्युला काय असतो फ्रेंड्स? ए क्यूब मायनस आहे ना, सो मायनस 3a² बी प्लस 3ab² मायनस बी क्यूब. ओके, तर आता काय येणार? एच्या जागेवर काय येणार? 3r येणार. बीच्या जागेवर काय येणार? 2k. ओके, आता आपण याचं एक्सपान्शन करणार. 3r मायनस 2k क्यूब. ओके, आता बघा एच्या जागेवर काय आहे? 3r आहे. ओके, 3r आणि बीच्या जागी आपण 2k टाकला. आता बघा ए क्यूब काय येणार? 3r². ठीक आहे, मायनस 3a². एची व्हॅल्यू काय आहे? 3r. ओके, सो त्याच्या स्क्वेअर. बीची व्हॅल्यू काय आहे? 2k प्लस 3. एची व्हॅल्यू 3r. बी स्क्वेअर 2kचा स्क्वेअर मायनस 2k चा क्यूब. ओके, बीची व्हॅल्यू 2k त्याचा क्यूब. ब्रॅकेटमध्ये 3rचा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर काय असतो? 9. rचा स्क्वेअर r². ओके, 3 इंटू 3r². सॉरी, या ठिकाणी क्यूब आहे. या ठिकाणी क्यूब आहे. एक मिनटं. 3 क्यूब काय असतो? 27 आणि r क्यूब. ओके, rचा क्यूब r क्यूब मायनस 3. ब्रॅकेटमध्ये 3r². 3चा स्क्वेअर 9 आणि rचा स्क्वेअर r². ओके, इंटू 2k प्लस 3 इंटू 3r 9r. 3 इंटू 3r 9r. ब्रॅकेटमध्ये 2kचा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर काय असतो? 4 आणि kचा स्क्वेअर k² मायनस 2k क्यूब. 2चा क्यूब 8 आणि kचा क्यूब k क्यूब. ओके, 27r क्यूब मायनस 3 9 27. ठीक आहे, 27r² इंटू 2k प्लस 9 चौक 36 r इंटू k² rk² मायनस 8k क्यूब. ठीक आहे, नेक्स्ट काय ना? 27r क्यूब मायनस 27 इंटू 2 54 r²k. ओके, प्लस 36 rk² मायनस 8k क्यूब. ओके, तर बघा 3r मायनस 2k क्यूब याचे एक्सपान्शन आपल्याला हे मिळालं. ओके, आता याचे एक्सपान्शन मी या ठिकाणी लिहून घेतो. 27r क्यूब मायनस 54 r²k प्लस 36 rk² मायनस 8k क्यूब. ओके, एक्सपान्शन आहे. आता मी काय करणार फ्रेंड्स? 3r प्लस 2k क्यूब याचे एक्सपान्शन करणार. ओके, तर बघा फ्रेंड्स, आता आपण 3r मायनस 2k क्यूब याचं एक्सपान्शन करणार. आता आपल्याला याचं काढायचं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी प्लस येणार 3r प्लस 2k क्यूब. ओके, आता याचं फॉर्मेशन आपण a प्लस बी क्यूब असं म्हणजे अशा फॉर्ममध्ये त्याला आपण अरेंज करता येईल. ठीक आहे, a प्लस बी क्यूब. ओके, आता a प्लस बी क्यूबची फॉर्म्युला काय असतो? a क्यूब. या ठिकाणी प्लस येणार, या ठिकाणी प्लस येणार. ठीक आहे, a प्लस बी क्यूबचा हे फॉर्म्युला काय असतो? a क्यूब प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b क्यूब. ओके, सो बघा एची व्हॅल्यू काय येणार? 3r. ठीक आहे, बीची व्हॅल्यू काय येणार? 2k. ओके, मग आपण या ठिकाणी त्याचे एक्सपान्शन काढू. a क्यूब
म्हणजे 3r क्यूब. ओके, 3 इंटू ए स्क्वेअर म्हणजे 3r चा स्क्वेअर. बी ची व्हॅल्यू काय आहे 2k प्लस 3. ए म्हणजे 3r आणि बी काय आहे 2k त्याच्या स्क्वेअर. ओके, बी स्क्वेअर आहे ना, बी क्यूब म्हणजे 2k चा क्यूब. ओके, 3r ब्रॅकेट क्यूब. 3 चा स्क्वेअर 27, r चा स्क्वेअर r क्यूब 3. 3r ब्रॅकेट स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9, r चा स्क्वेअर r स्क्वेअर इंटू 2k प्लस 3 इंटू 3r 9r. ओके, 3 इंटू 3r 9r इंटू 2k ब्रॅकेट स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 आणि k चा स्क्वेअर k स्क्वेअर प्लस 2k ब्रॅकेट क्यूब 2 चा क्यूब 8 आणि k क्यूब k क्यूब. ओके, 27 r क्यूब प्लस 9 त्रिक 27 r स्क्वेअर. ठीक आहे, 9 त्रिक 27, 27 दुने 54, 54 r स्क्वेअर इंटू k r स्क्वेअर k प्लस 9 इंटू 4 36 r k स्क्वेअर 8k क्यूब. ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स याचे एक्सपान्शन आपल्याला काय मिळालं 27r क्यूब प्लस 54r स्क्वेअर k प्लस 36rk स्क्वेअर प्लस 8k क्यूब. ओके, म्हणजे 3r प्लस 2k चे एक्सपान्शन मी या ठिकाणी लिहून घेतो. r क्यूब प्लस 54r स्क्वेअर k प्लस 36rk स्क्वेअर प्लस 8k क्यूब. ओके, तर हे त्याचे एक्सपान्शन मिळालं. आता आपण काय करणार, हे दोघं एक्सपान्शनला ॲड करून देणार. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचं सिम्प्लिफिकेशन मिळणार. ओके, तर बघा फ्रेंड्स आता आपण काय करणार, या ठिकाणी मी लिहून घेतो 3r प्लस 3r प्लस 2k ब्रॅकेट क्यूब. ओके, 3r मायनस 2k ब्रॅकेट क्यूब याचे एक्सपान्शन काय आहे हे वरचं आहे. ओके, 27r क्यूब मायनस 54r स्क्वेअर k प्लस 36rk स्क्वेअर मायनस 8k क्यूब प्लस प्लस करायचं ना, प्लस याचे एक्सपान्शन. ओके, हे आले एक्सपान्शन काय आहे त्याचं 27r क्यूब प्लस 54r स्क्वेअर k प्लस 36rk स्क्वेअर प्लस प्लस अरे यार 8k क्यूब. ओके, आता काय येणार मग पुढे 27r क्यूब मायनस 54r स्क्वेअर k प्लस 36rk स्क्वेअर मायनस 8k क्यूब. ओके, प्लस आहे म्हणून जसं तसं येणार. ओके, प्लस 20r क्यूब प्लस प्लस इंटू प्लस प्लस. ओके, 54r स्क्वेअर k प्लस इंटू प्लस प्लस 36rk स्क्वेअर प्लस 8k क्यूब. ठीक आहे, आता बघा 27r क्यूब प्लस 27r क्यूब. ठीक आहे, म्हणजे 27 प्लस 27 54r क्यूब मायनस 54r स्क्वेअर k प्लस 54r स्क्वेअर k. ओके, कॅन्सल होणार 36rk स्क्वेअर. ओके, 36 प्लस 36 72rk स्क्वेअर. ओके, मायनस 8k क्यूब प्लस 8k क्यूब कॅन्सल. ओके, मग कॅन्सल काय झालं, कॅन्सल झाला 8k क्यूब कॅन्सल झाला. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर हे येणार. ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स जर तुम्ही 3r मायनस 2k
याचे एक्सपान्शन काढलं आणि 3r + 2k याचे एक्सपान्शन काढलं आणि त्या दोघं एक्सपेन्शनला जेव्हा तुम्ही ॲडिशन केलं तर त्याचे सिम्प्लिफिकेशन तुम्हाला हे मिळणार. काय ते 54r³ + 72rk². ठीक आहे, हे तुमचं आन्सर असेल. नेक्स्ट तर बघा फ्रेंड, नेक्स्ट काय इन ब्रॅकेट 4a - 3³ - 4a + 3 ब्रॅकेट क्यूब. ओके, आता या ठिकाणी आपल्याला एक्सपान्शन काढावं लागेल. आधी मी 4a - 3चं एक्सपान्शन काढतो. 4a - 3 ब्रॅकेट क्यूब. ओके, आता बघा या ठिकाणी a - b ब्रॅकेट क्यूब याचा फॉर्म्युला अप्लाय होणार. ठीक आहे, a - b ब्रॅकेट क्यूब म्हणजे a³ - 3a²b. ओके, मायनस आहे ना, सो मायनस झाला प्लस 3ab² - b³. ओके, तर नेक्स्ट बघा a ची व्हॅल्यू काय येणार 4a आणि b ची काय येणार 3. ठीक आहे, 4a - 3a - b. ओके, सो 4a - 3 ब्रॅकेट क्यूब. ओके, a³ म्हणजे 4a क्यूब मायनस a² म्हणजे 4a ब्रॅकेट स्क्वेअर. b म्हणजे 3 प्लस 3a ची व्हॅल्यू काय 4a b² म्हणजे 3चा स्क्वेअर मायनस b³ मायनस 3चा क्यूब. ठीक आहे, 4a ब्रॅकेट क्यूब 4चा क्यूब 64 a चा क्यूब a³ मायनस 4a² म्हणजे 4चा वर्ग 16 आणि a चा स्क्वेअर a² इंटू 3 3 चौक 12 12a. ओके, 4 त्रिक 12a इंटू 3² 9 3³ 27 64a³ मायनस 16 त्रिक 48 48 गुणिले 3 144. ओके, a² प्लस 12 28 108 a मायनस 27. ओके, तर फ्रेंड्स 4a - 3³ याचे एक्सपान्शन आपल्याला हे मिळेल. ठीक आहे, याचे एक्सपान्शन मी इथे लिहून घेतो. 64a³ - 144 a² प्लस 108 a मायनस 27. ठीक आहे, आता मी काय केलं 4a - 3 याचे एक्सपान्शन काढलं ते या ठिकाणी लिहून घेतलं. आता काय करणार आपण 4a + 3चं एक्सपान्शन करणार. ओके, तर त्यासाठी काय करावं लागेल बघा 4a + 3चं करायचं ना, या ठिकाणी प्लस होऊन जाईल. आता 4a + 3चं 3³ याचे एक्सपान्शन म्हणजे याला a + b³ आपण कम्पेअर करणार. ठीक आहे, या ठिकाणी प्लस होऊन जाणार आणि या ठिकाणी प्लस आहे म्हणजे या ठिकाणी पण प्लस या ठिकाणी प्लस. ओके, a ची व्हॅल्यू 30 येणार, b ची व्हॅल्यू पण 30 येणार. ठीक आहे, a ची व्हॅल्यू 4 आहे, b ची व्हॅल्यू 3 येणार. 4a + 3. ठीक आहे, याचे एक्सपान्शन करणार सो या ठिकाणी प्लस येणार. ओके, आता काय करणार आपण 4a³ इथं प्लस येणार, इथं प्लस येणार, या ठिकाणी प्लस येणार, या ठिकाणी प्लस येणार, इथे प्लस येणार, इथे प्लस येणार. ओके, म्हणजे आपल्याला 4a + 3 ब्रॅकेट क्यूचे एक्सपान्शन आपल्याला हे मिळालं. ठीक आहे, त्याचे एक्सपान्शन मी इथे लिहून घेतो. 64a³ प्लस 144a² प्लस 108a प्लस 27. ठीक आहे, हे आपलं 4a + 3³ याचं एक्सपान्शन असेल. आता काय करणार फ्रेंड्स, आता मला 4a - 3³ याचे एक्सपान्शन आणि 4a + 3³ याचे एक्सपान्शन मिळून गेलं. आता त्याच्यानंतर आपण काय करणार ते दोघं एक्सपान्शनला सबट्रॅक्ट करून देणार. ओके, त्याच्यानंतर आपल्याला याचं सिम्प्लिफिकेशन मिळेल. ओके, तर बघा फ्रेंड्स, आता काय बघा मी या ठिकाणी लिहून घेतो 4a - 3 ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे,
मायनस ब्रॅकेट क्यूब. ओके, आता पुढे काय करणार आपण, 4a - 3 ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन कुठलं आहे हे. ठीक आहे, 64a³ minus 144a² plus 108a minus 27. ओके, मायनस, ठीक आहे, मायनस साइन. मग 4a + 3 ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन काय हे आलं, 64a³ plus 144a² plus 108a plus 27. ओके, मग काय येणार मग आता, 64a³ minus 144a² plus 10827. ओके, मायनस 64a³ माइनस इंटू प्लस माइनस 144a² माइनस इंटू प्लस माइनस 108a माइनस इंटू प्लस माइनस 27. ओके, बघा 64a³ माइनस 64a³. ओके, एक प्लस आहे एक माइनस आहे, कॅन्सल होणार. 144 माइनस 144a³. ठीक आहे, हा पण माइनस आहे. ठीक आहे, माइनस 144a³ माइनस 144a³, सो माइनस 288a². ठीक आहे, a² येतो. 108a, ठीक आहे, प्लस आहे, 108a माइनस आहे, कॅन्सल होणार. 27 माइनस 27. ठीक आहे, माइनस 27 आहे, माइनस 27 आहे, माइनस 27 माइनस 27 माइनस 54. ठीक आहे, तर याच्या आन्सर आपल्याला हे मिळालं. ठीक आहे फ्रेंड्स, जर आपण 4a - 3³ आणि 4a + 3³ या दोघींचं एक्सपान्शन जर सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याला मायनस 288a² मायनस 54 असं आन्सर मिळणार. ठीक आहे, आता नेक्स्ट, तर बघा फ्रेंड्स, नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे चौथं एक्झाम्पल ते तुम्हाला होमवर्कला असेल. ओके, तर काय एक्झाम्पल आहे ते आपण लिहून घेऊ या ठिकाणी. 5x minus 7y ब्रॅकेट क्यूब प्लस 5x प्लस 7y ब्रॅकेट क्यूब. ओके, तर हे जे एक्झाम्पल आहे फ्रेंड्स हे तुम्हाला होमवर्कसाठी असेल. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण या ठिकाणी संपूया. आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबणं विसरू नका, जेणेकरून मी आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ अपलोड करणार त्याचे तुम्हाला व्हिडिओ नोटिफिकेशन मिळत राहणार. ठीक आहे फ्रेंड्स, थँक्यू.